आज आपल्या ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना या सेनेच्या वतीनं होत असलेला आमचा हा मेळावा, या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी माझ्या सत्काराचं नियोजन केलं. पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आपल्या सगळ्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं योगायोगाने माझ्यासोबत कार्यक्रमात आलेले आहेत. सन्माननीय सोनियाताई या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष विलास कुमार, सरचिटणीस दयानंद गिरडे, उपाध्यक्ष राजन दिगाडे, जिल्ह्याचे अध्यक्ष जे.के. काळे, जिल्ह्याचे खजिनदार गणपतराव कुलकर्णी, जिल्ह्याचे सचिव मोरे, गट विकास अधिकारी सन्माननीय शेंडगे साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी चंद्रकांत खाडे, सन्माननीय डॉक्टर सागर खाडे, दत्तात्रय खाडे, ग्राम रोजगार सहाय्यक संघटना राज्याध्यक्ष, कल्याणराव देशमुख खटाव तालुका अध्यक्ष, राहुल पाटक मान तालुका, प्रशांत गोरड आमचे मंडळाचे अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे वसमत मंडळाचे अध्यक्ष, गट शिक्षण अधिकारी सन्माननीय लक्ष्मण पिसे आणि असे अनेक सन्माननीय. काळ्याचं नाव लिहिलं का जे के काळे? आता काळ्याचं जॅकेट बघितलं कोण तुमचा पगार वगैरे झाला भाषण तर मंत्र्याच्या पुढचं करते. आज या ठिकाणी विविध जिल्ह्यातून आलेले ग्रामपंचायतीचे आमचे कामगार बांधव, कामगार भगिनी, काही ग्रामसेवकही या ठिकाणी, ग्राम रोजगार सेवकही उपस्थित आहेत. हे सगळे ग्राम रोजगार सेवक, आज मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना ग्रामपंचायत कामगार, ग्रामपंचायतीचा सेवक म्हणून आपण सगळेजण काम करतो. आणि ग्रामपंचायतीचा सगळ्यात महत्वाचा घटक, कारण ग्रामपंचायत उघडण्यापासून, ग्रामपंचायत हटण्यापासून, ग्रामपंचायतीला पुन्हा लावण्यापासून, आलेल्या सगळ्या माणसांची सेवा करण्यापासून, गावातल्या छोट्या मोठ्या अडीअडचणी समजून घेणं, त्या अडचणीला न्याय देण्याची भूमिका, प्रत्येक सरपंचाचं समाधान झालं पाहिजे, ग्रामपंचायत सदस्याचं समाधान झालं पाहिजे, आल्या गेल्याचं समाधान झालं पाहिजे, आणि सगळ्यांच्या समाधानासाठी धडपडणारा आमचा हा ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामपंचायतीचा कामगार या ठिकाणी आपण सगळेजण आहेत. आणि सातत्यानं आपण बघतो की सगळ्या संघटित घटकांना न्याय मिळतो. ग्रामसेवक संघटना, सरपंच संघटना, संगणक परिचालक संघटना, रोजगार सेवक संघटना, या सगळ्यांना न्याय मिळत असतो. ग्रामसेवक ज्या व्यवस्थेचा प्रमुख आहे, सरपंच आणि बॉडी ज्या व्यवस्थेची सर्वेसर्वा आहे, आणि त्या ठिकाणी आमचा सफाई कामगार असेल, स्वच्छता कामगार असेल, अगदी पाणी सोडणारा कामगार असेल किंवा ग्रामपंचायतीची व्यवस्था बघणारा आमचा सेवक असेल, या सगळ्यांच्याकडे मात्र मनावाचं लक्ष आजपर्यंत कोणी दिलं नाही, वस्तुस्थिती आहे.
अध्यक्षांनी आता जी भूमिका मांडली की राज्य सरकारचं आमच्याकडे लक्ष आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून खऱ्या अर्थानं ग्राम पंचायतीच्या कामगारांना डायरेक्ट अनुदान देण्याचा निर्णय कोणी घेतला असेल तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आजपर्यंत कधी डायरेक्ट अनुदान देण्याचे कधी निर्णय झाला नव्हता. खरं का खोटं आहे ना? जे ग्रामपंचायत जेवढा पगार देईल तेवढाच पगार त्या ग्रामपंचायतीच्या कर्मचारी बांधवांना मिळायचा. पण आता त्यातला काही वाटा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय जर कोणी घेतला असेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं घेतला. आजपर्यंत अनेक नेते झाले, संघटना झाले. आता अनेक जण म्हणतात अनेकांना बोलका येतोय आमच्या ग्राम पंचायतीच्या कामगारांचा प्रश्न सुटला पाहिजे. अनेक गडी तुमच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला येतात, अनेक गडी उपोषणामध्ये येऊन बसतात, अनेक गडी येऊन काय भूमिका सांगतात. अरे पण आपल्या बापदाद्यांचं सरकार होतं जेव्हा बापदादे आपल्या सत्तेमध्ये बसले होते, 50 वर्षापासून सत्तेच्या स्थानावर आपण बसला होता, तेव्हा तुम्हाला ग्रामपंचायतीचा कामगार का नाही आठवला? तेव्हा एकदा कधी का वाटलं नाही ग्रामपंचायतीच्या कामगाराला पगार मिळतो का हे बघावं? चहा आणायला सांगत होता, पाणी आणायला सांगत होता, झाडाला सांगत होता, सतरंजी टाकायला सांगत होता, गावातली सगळी छोटी मोठी कामं सांगत होता. पण आजपर्यंत त्या घटकाला न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत कुणी घेतली नव्हती. त्याला सुरुवात खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावरच झाली, तोपर्यंत कधी झाली. मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं अध्यक्ष होते, शेवटी आपण नव्या मागण्या मागत असताना जुन्या कुणी मदत केली याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. ते आपण या ठिकाणी बोललं पाहिजे. नाही तर दिलं की विसरून जायचं, पुढचं मागायचं, ही पद्धत मी बघितली. मी सांगितलं ना, ताई असेल ताई ज्यांच्या नेतृत्वाखाली करतात, सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली चालतं. पंकजा असेल, मी या एकमाल गोरे म्हणून राज्याचा ग्रामविकास मंत्री काम करत असतो, तरी राज्याचा प्रमुख म्हणून सगळे निर्णय आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखालीच होत असतात आणि सरकार मुख्यमंत्री मोदयांचं. आपण माझं सांगणं आपल्या सगळ्यांना, आजपर्यंत त्या घटकाला कधी न्याय मिळाला. रोजगार सेवकाचा निर्णय आज पगार झाला नाही म्हणून मला सांगितलं, पण रोजगार सेवकाला 8,000 मानधन दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका कोणी घेतली? कर्मचाऱ्याला मानधन देण्याची भूमिका कोणी घेतली? सरपंचाला मानधन देण्याची भूमिका कोणी घेतली? संगणक परिचालकाची नेमणूक त्याला मानधन वाढवण्याचा निर्णय कोणी घेतला? पोलीस मंडळाचं मानधन वाढवायचा निर्णय कोणी घेतला? कोतवालाचं मानधन वाढवायचा निर्णय कोणी घेतला? अंगणवाडी सेविकेचा मानधन वाढवायचा निर्णय कोणी घेतला? आशा सेविकेचा मानधन वाढवायचा निर्णय कोणी घेतला? हा प्रत्येक एक ना एक निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यावरच घेतला. हेही आपण कधीतरी बारकाईने नवीन मागण्या आपला अधिकार. तुम्हाला सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, हा तुमचा अधिकार. आणि मागणं काहीच गैर नाही, मागणं काहीच गैर नाही. पण पुन्हा एकदा मी सांगतो की ज्यांनी अगोदर दिलं त्याचं नाव घ्या आणि मग पुढचं मागा. मागच्याबद्दल आनंद व्यक्त करा आणि आणखी पुढच्याबद्दल आणखी मागणी करा, हे ठीक आहे. पण मागच्याचे आठवण विसरता कामा नाही. ज्यांनी आपल्याला दिले 400 कोटी रुपये एका वेळी ग्रामपंचायतीच्या कामगारांचं मानधन देण्याचं काम आता 4 महिन्यापूर्वी 4.5-5 महिन्यापूर्वी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने घेतलं आणि एका वेळी 450 कोटी रुपये, एका वेळी 450 कोटी रुपये राज्यातल्या ग्रामपंचायत कामगारांच्या मानधनासाठी दिलं चालले. आम्ही म्हणतोय का उपकार केला? अजिबात. तो तुमचा हक्क अधिकार आणि म्हणून दिला. पण देणाराचं कौतुक या निमित्ताने केलं पाहिजे, हे या निमित्ताने आपल्याला सांगतो. त्याच्या पुढे आपले अनेक प्रश्न आहेत. आपण पहिला विषय आपण मानता ग्रामपंचायतीला वेतन श्रेणी मंजूर केली पाहिजे. आता वेतन श्रेणी मंजूर करणं, त्याला त्याच्या प्रक्रिया, त्याच्या अडचणी या सगळ्या तुम्हाला माहिती आहे. फक्त आंदोलन करताना मागायचं म्हणून न मागता शेवटी आपण त्या वास्तवादी मागण्या केल्या पाहिजेत. ज्या मागण्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत त्या आपण घेऊ शकतो आणि ज्यातून आपण मागणी करू शकतो. आता ते होऊ शकतं का हे तुम्हाला माझ्याविषयी आधीच माहिती आहे. पण मागणं काय गैर नाही.
तेव्हा तुम्ही आपल्याला त्या विषयासंदर्भात माझी भूमिका मी सांगेन. या संदर्भात आपण बघितलं ग्रामपंचायतीच्या कामगारांचा पगार करत असताना ग्रामपंचायतीचा वसूल किती झाला आणि वसुलाच्या हिशोबानं ग्रामपंचायतीच्या कामगाराला पगार झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीचा कायदा, अशा पद्धतीचा GR आपल्या महाराष्ट्र सरकारचा आहे. आणि त्यावेळी आपली मागणी रास्त आपलं म्हणणं आहे आणि चुकीचं काय. आज मी जेव्हा विधानसभेमध्ये एका शिक्षकाच्या प्रश्नावर काही शिक्षकांचं निलंबन झालं आणि त्या प्रश्नावर मी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा निलंबन करणारा व्हिडिओ होता. शाळेचा पट कमी झाला म्हणून तुम्ही शिक्षकांना निलंबित केलं, केंद्र प्रमुखाला का नाही केलं, मुख्याध्यापकाला नाही का केलं, गट शिक्षण अधिकाऱ्याला का नाही केलं, व्हिडिओला नाही का केलं. या सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे की शाळा टिकल्या पाहिजेत, शाळा वाढल्या पाहिजेत, पण टिकला पाहिजे, शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे. हा त्यांचा सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे. तेव्हा ग्रामपंचायतीचा वसूल करणं ही जबाबदारी एकट्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची कशी असू शकते, कशी असू शकते. ही जबाबदारी त्या ठिकाणी ग्रामसेवकाची आहे, सरपंचाची आहे, संबंधित बॉडीची आहे. 7-12 देणार सरपंच आणि ग्रामसेवक आणि वसूल का झाला नाही म्हणून विचारणार ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला. असे कसं चालेल. भाला घालायचा पुण्याला दूर करायचं मशीन. असं कसं चालेल. शेवटी ही सगळी व्यवस्था याला जबाबदार आणि साहजिक आहे आपल्या कर्मचारी बांधवांचं म्हणणं आणि या म्हणण्याच्या पलीकडे मीच आपल्याला सांगतो शेवटी वसूल झालाच पाहिजे. लक्षात ठेवा शासन कुणाचं आहे, आपलंच आहे ना. त्यामुळे हे शासन आपलं आहे तेव्हा कुठलाही पैसा गेला, कुठलाही पैसा खर्च झाला तो कुणाचा होतो, शासनाचाच होतो ना. पण शासनाला वसूल आल्याशिवाय शेवटी पगार शासन कुठून देणार. GSTच्या माध्यमातून आला पाहिजे, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून आला पाहिजे, टॅक्सच्या माध्यमातून आला पाहिजे, रोड टॅक्सच्या माध्यमातून आला पाहिजे. कुठून तरी उत्पन्न तर मिळालंच पाहिजे ना. या उत्पन्न मिळवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या व्यवस्थेची हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे 100% जबाबदारी घटकून आपण रिकामं होणं हे तितकंसं योग्य नाही. परंतु आपली मागणी चुकीची नाही हे या निमित्तानं मी सांगेन. लवकरच मी तातडीने बैठक या निमित्तानं आपली सगळ्या ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांची लावतो आणि त्यावेळी ही जी अट आहे उत्पन्नाची अट एक तर लावली तर सगळ्यांना लावा नाही तर काढली तर सगळ्यांची काम. तुमचा वकील म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत भांडण्याची जबाबदारी माझी आहे. मुख्यमंत्री महोदय आपल्या सगळ्यांसाठी मी सांगेन प्रचंड कर्मचाऱ्यांनी कामगारांच्या बद्दल भावना असणारे, सेन्सिटिव्ह असणारे मुख्यमंत्री. आम्ही त्यांच्याशी या संदर्भात बोलू, काही पगारामध्ये असलेल्या फरकाच्या संदर्भात बोलू. तर त्यांनी तात्काळ मला सांगितलं जे असं कसं चालेल, एकाला एक नाही दुसऱ्याला दुसरा नाही असं नाही चालणार, आपल्याला दोघांनाही नाही पाहिजे. तेव्हा कर्मचारी बांधवांच्या प्रश्नासंदर्भातही आपण तातडीची बैठक लावू आणि बैठक लावून आपण त्या बैठकीमध्ये काही ज्या आपल्या अडचणी आहेत वास्तववादी बघा. मी तुम्हाला क्लिअर सांगतो जे होणार नाही ते बघणार आणि जे करण्यासारखं आहे असं कुठलंही काम आहे जे करण्यासारखं आहे पुण्यासारखं आहे ते थांबवणार नाही याची जबाबदारी माझी. ऐकून कोणतरी पंप मारतोय म्हणून कुणाचं काय ऐकू नका. मी सांगतो मला कोणतरी पंप मारतोय म्हणून कुणाचं ऐकू नका. लक्षात घ्या. एकदा असं चालत आंदोलन गिरणी कामगारांचं बरोबर आहे. गिरणी कामगारांची मुंबई म्हणून ओळखली जायच्या आणि आंदोलन एवढं ताणलं की गिरण्या बंद पडल्या आणि सगळे गिरणी कामगार देशोधडी लागले. लक्षात असतो. आणि जे मालक होते ते गबरगंड झाले. 100-150 मजल्याच्या बिल्डिंग बांधल्या आणि त्यातनं काहीच उत्पन्न मिळत नव्हतं. त्या ह्याच्यातनं गिरणीतनं मोठ्या इमारती बांधल्या, हजारो लाखो कोटी रुपयाच्या लोकांनी मिळवले. नुकसान कोणाचं झालं. कुठलीही
ही संस्था जिवंत ठेवून आंदोलन झालं पाहिजे सगळ्यांना. कारण आपली माई ती आहे, आपली आई आपली संस्था आहे. तर आपली संस्था चालली पाहिजे. आपली संस्था टिकून जे काय करायचं आहे ते करायची भूमिका आपल्या सगळ्यांनी घ्यायला लागेल. त्यामुळे जे वास्तववादी आहे, जे तुम्हाला देण्यासारखं ते द्यायला कुठेही सरकार आणि मुख्यमंत्री मोदी कधीही कमी पडणार नाही. मी तर ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे, मी तुमच्यासोबत तुम्हाला हे करत असताना आपली जबाबदारी आहे का नाही. वसूल तर झालाच पाहिजे, नाही झाला पाहिजे, झालाच पाहिजे. त्यामुळं वसूल झाला पाहिजे आणि तुमचा पगार देत असताना ग्रामपंचायतीने तुमचा पगार दिला पाहिजे. याच्यासाठी ग्रामपंचायतीच्या तुमचा पगार देण्याचं बंधन घालणारा कायदा सुद्धा घेऊन येऊ, काळजी करू नका. कर्मचारी 5-5, 6-6 महिना पगार नाही, ठीक आहे. शासनाचा अनुदान एखादा दुसरा महिना लेट होऊ शकतो, पण ग्रामपंचायतीने लेट करायचं काय कारण आहे. तुम्ही तर रोज ग्रामपंचायतीची सेवा करता. त्यामुळं उपलब्ध असलेल्या पैशातून आपल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा पगार दिला पाहिजे. याच्यासाठी ज्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात लागतील त्या सगळ्या सूचना देण्याची भूमिका आपण घेऊ, काळजी करू. आणि म्हणून सगळं या मागण्या मान्य केल्या म्हणून नवीन मागण्या काढून पुन्हा आंदोलनात बसू नका. पुन्हा सांगतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचं न्याय आंदोलन असेल, तुमचं न्याय आंदोलन असेल त्या आंदोलनाच्या सोबत आम्ही मी आणि मुख्यमंत्री महोदयही राहतो. कधी कुणाला अन्याय होतो, शेवटी जगण्यासाठी काय लागतं आम्हाला माहिती. आणि किमान वेतनाचा हक्क तुमचा आहे. किमान वेतनाचा हक्क तुमचा आहे. तुम्हाला सगळं नाही देता येणार, तुम्हाला नाही देता येणार, पण किमान वेतनाचा हक्क आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे. ही भूमिका आहे आणि त्यानं तुमचा सहकारी म्हणून शासन दरबारी माझ्याकडेच मांडण्याचा विषय आहे. पण माझी भूमिका मी मुख्यमंत्री सरकार हे सगळे निर्णय घेत असताना मंत्रिमंडळाच्या समोर जायला मुख्यमंत्री महोदयांची भूमिका समजावून घ्यायला लागते. आणि हे सगळं करायला माल लागतो, माल सगळं बोलून होत नाही. इथं भाषण केलं की सगळं नाही. हे सगळं करायला सगळ्या व्यवस्था खालीपासून एक फाईल फायनान्समधनं काढायला 6-6 महिने जातात. 6-6 महिने जातात. तेव्हा तुमची जशी अवस्था असते आमची तशीच अवस्था असते, वेगळी काही नसतं. तुम्ही तुमच्या मागण्यासाठी लढता, आम्ही आमच्या मागण्यासाठी लढतो, फरक काही नसतो. एक समजून घ्या की शेवटी ही व्यवस्था चालणारी एक अर्थव्यवस्था असते आणि शेवटी सगळ्याचं नाटक करता येतं. पैशाचं इथं काय करतात. कारण जोपर्यंत पैशाची व्यवस्था तुमची कायम स्वरूपाची करायची, आजची करायची आहे का, कायम स्वरूपाची व्यवस्था जेव्हा करायला लागते तेव्हा त्या व्यवस्थेला अर्थसंकल्पामध्ये आणि आपल्या बजेटमध्ये कायमची तरतूद कशी होईल याची व्यवस्था करायला लागते. त्यासाठी खूप सातबारा असतो, खूप सातपाणी उतरायला लागतं. याही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. नाहीतर मी आलं हो गोरी असं होत नाही. त्याला सातत्यानं गोळा व्हायचं औषध घ्यावं लागतं. एकदा हळद पेल्यावर बरं होते का, नाही ना. तेव्हा त्याला वेळ लागतो, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला सगळ्यांना मला सांगायचं की आपण काळजी करू नका. आपल्या भूमिका घेऊन सुटी आहे का मंत्री म्हणून आज मला काम करायची संधी मिळाली, पण मी आपल्या सगळ्यांच्या सारखाच आहे. सामान्य कुटुंबातला सामान्य माणसातलं उठून बसून आलेलो सगळ्या लोकांचे प्रश्न माहिती असलेला मी आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आपण काळजी करू नका. जे जे विषय सगळ्या विषयावर मी बोलणार जे जे विषय तुमचे आहेत त्या संदर्भात तातडीची बैठक अधिवेशन संपल्यानंतर आपण एका महिन्याच्या आत आपण बैठक घेऊ. आपल्या प्रश्नावर संबंधित खात्याच्या मार्फत जे जे काही मागण्या करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू. फक्त माझी पुन्हा सूचना आहे, अवास्तव मागण्या करू नका. जे वास्तव आहे, जे वास्तवामध्ये जे आम्ही देऊ शकतो ते देण्यामध्ये आम्ही कुठेही मागे राहणार नाही. हे या निमित्ताने सांगेन. 10%चा भरतीचा विषय आहे की रिक्त जागा द्या, ज्या ज्या ठिकाणी त्या 10% ची भरती केली पाहिजे. पण का करत नाही मला माहिती नाही. याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत, याची अंमलबजावणी दिलेली आहे. तुम्हाला पत्रकाचं कारण नाही, याच्या यंत्रणा त्याचं त्याला दिलेलं आहे. त्याची अंमलबजावणी झाली नाही तर संबंधित जिल्ह्याच्या सीओला कारखाना किंवा नोटीस आपण काढण्याचं काम करू, काळजी करू नका. या जागा भरण्यासंदर्भात आपण सूचना दिलेल्या, विभागाने सूचना दिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करणं बंधनकारक आहे. आणि जर तसं कुठं घडत नसेल तर त्या संदर्भात आपण नक्की माहिती घेऊ आणि तोही विषय आपण त्या चर्चेमध्ये आपण घेऊ. एवढंच या ठिकाणी सांगतो. मला वाटतं खूप उशीर झालेला आहे. आपला रोजगार सेवकांचा विषय झाला नाही.
आता 8,000 मंत्रिमंडळाला दिले. रोजगार सेवकाने मला सांगलं, अरे बाबांनो, मनरेगाचा जास्तीत जास्त पैसा आपल्या तालुक्यात आला पाहिजे, राज्यात आला पाहिजे, जिल्ह्यात आला पाहिजे, यासाठी काम करा. आता घरकुलाला 28,500 रुपये आपण मनरेगातून घेतो. पहिल्या दिवसापासून नसतं भरलं पाहिजे. काय गोरगरिबाला 28,000 तर मिळाले पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. बाकीची काळजी घेणार गोष्टी चिंता करू नका. काय अडचण आहे, काय विषय आहे, तुम्ही समजून घेऊ. जे काय अडचणी आहेत त्या सगळ्यांच्या अडचणी आता इथे काय प्रश्नात बोलायच्या नाही. आणि फक्त तुम्हाला बरं वाटतं टाळ्या वाजवत म्हणून मी काहीतरी करावं असंही नाही. शेवटी मी सरकार चालवत असताना, सरकारचा घटक म्हणून काम करत असताना माझ्या इकडे जबाबदाऱ्या आहेत. आणि अनावश्यक न बोलता मी आपल्याला एवढंच आहे की त्यांनी सांगेन की आपण आपल्या सगळ्यांच्या प्रश्नावर लवकरात लवकर न्याय कसा मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न करू. आणि जोपर्यंत मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे तोपर्यंत तुमचा विचार नक्की करेन अशा पद्धतीने सगळ्यांना लवकरच बैठक घेऊन असं आश्वस्त करतो. आणि मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं. मला माहिती उशीर झाला. 2चा कार्यक्रम 3ला झाला, 3चा कार्यक्रम 4ला झाला, 4चा कार्यक्रम आता 7 वाजलेला, 7:15 वाजल्यावर दुसरं मला पुढे कार्यक्रम. अडचण समजून घ्या की घरी हजारो माणसं जेव्हा मी येतो तेव्हा येतात. मी एकही मिनिट मी माझा दिवसातला वाया घालवत नाही. जे शक्य आहे त्या सगळ्या लोकांना देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो प्रयत्न करत असताना स्वतःचा उशीर झाला आपल्या घरात आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मी सांगतो